या 10 प्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करून ऑनलाईन पैसे कमवू शकता। तुम्ही कधी विचार केला आहे का की फक्त लॅपटॉप आणि इंटरनेटने महिन्याला 1 लाख रुपये कमवता येईल, तेही कोणताही अनुभव नसताना? आजच्या डिजिटल दुनियेत व्हिडिओ एडिटिंग हा फक्त स्किल नाही तर सोन्याची खाण आहे। मोबाईल रील्स पासून यूट्यूब चॅनल पर्यंत आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग, ब्रँड प्रमोशन पर्यंत सगळीकडे एडिटरची कमाल चालते। आणि मजेशीर गोष्ट म्हणजे सुरुवातीला मोठं इन्व्हेस्टमेंट किंवा महागडं कोर्स लागणार असं नाही। योग्य पद्धत आणि स्मार्ट आयडिया असतील तर पहिल्या महिन्यापासून कमाई सुरू होते। या व्हिडिओमध्ये आपण 10 ऑनलाईन प्रॅक्टिकल आणि वेगळ्या पद्धती जाणून घेणार आहोत ज्या कुठल्याही यूट्यूबमध्ये तुम्ही ऐकल्या नसतील। नंबर 1, फ्रीलान्स मार्केटप्लेस पेक्षा मायक्रो निश मार्केटप्लेस निवडा। फायवर, अपवर्क यासारख्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड स्पर्धा आहे। तिथे सुरुवात करणाऱ्यांना चांगले पैसे आणि जॉब मिळण्यात वेळ लागतो। यासाठी हुशार मार्ग म्हणजे मायक्रो निश मार्केटप्लेसेस शोधणे। उदाहरणार्थ पॉडकास्ट क्लिप एडिट करण्यासाठी, पीपल फॉर हार लहान ब्रँड्सची जाहिराती व्हिडिओ एडिटिंगसाठी, किंवा Behance जॉब क्रिएटिव्ह शो रील्ससाठी। अशा निश प्लॅटफॉर्मवर क्लायंट टार्गेटेड असतात आणि त्यांच्या बजेट तुलनेत जास्त असतो। याशिवाय पोर्टफोलिओ डिझाईन करताना तुम्ही तुमचे प्रोफाईल नाव तुमच्या सर्व्हिसची ओळख देईल असे ठेवा। उदाहरण पॉडकास्ट क्लिपिंग विजार्ड आशिष किंवा कॉर्पोरेट मेकओव्हर एक्सपर्ट आशिष असे काही नाव तुम्ही ठेवू शकता ज्यावरून तुमची ओळख बरोबर समजू येईल। हे सायकोलॉजिकल क्लायंट्सना लक्षात राहतं आणि तुमच्या कन्व्हर्जन रेट वाढतो। नंबर 2, सोशल मीडिया शॉर्ट फॉर्म एडिट प्लस कॉन्टेंट स्ट्रॅटेजी सेल करा। बहुतेक एडिटर फक्त रॉ फुटेज एडिट करून देतात, पण जर तुम्ही क्लायंटला एडिटिंग सोबत सोशल मीडिया स्ट्रॅटेजी पण दिली, कधी पोस्ट करावं, कोणते हॅशटॅग वापरावे, थंबनेल कसा डिझाईन करावा, तर तुम्ही प्रीमियम चार्ज करू शकता। यामुळे तुम्ही फक्त एडिटर राहत नाही तर कन्सल्टंट पण बनता। इंस्टाग्राम इनसाइट्स सारख्या मोफत साधन वापरून तुम्ही डाटा ड्रिव्हन प्लॅन देऊ शकता। हे क्लायंटसाठी एक मोठा फरक ठरतं, कारण ते फक्त एडिटिंग नव्हे तर ग्रोथ विकत घेतात। नंबर 3, वेडिंग इव्हेंट्स एडिटमध्ये सेम डे डिलिव्हरी करून प्रीमियम घ्या। लग्न, पार्टी किंवा कार्यक्रमाच्या हायलाइट्स व्हिडिओज नेहमी लोकप्रिय असतात, पण या क्षेत्रात एक मोठी गॅप आहे, ती आहे फास्ट डिलिव्हरीची। जर तुम्ही प्रीमेड टेम्पलेट्स, LUTs आणि प्रीसेट्स ॲनिमेशन तयार ठेवला तर कार्यक्रम संपल्यानंतरच त्याच दिवशी टीजर देणे शक्य आहे। अशा एक्सप्रेस डिलिव्हरीसाठी लोक हॅपीली एक्स्ट्रा पे करतात आणि हा स्पीड प्रीमियम तुमच्या एकूण इन्कममध्ये मोठा फरक आणू शकतो। याशिवाय एवढ्या जलद टर्न अराउंडमुळे वर्ड ऑफ माउथ रेफरल्स खूप वाढतात। नंबर 4, कॉर्पोरेट ट्रेनिंग व्हिडिओज गेमिफाईड करा। कॉर्पोरेट कंपन्यांचे ट्रेनिंग व्हिडिओ अनेकदा कंटाळवाणे असते। जर तुम्ही त्यात क्विज राउंड्स, ॲनिमेटेड स्कोरबोर्ड, इंटरॅक्टिव्ह स्लाइड्स अशा एलिमेंट्स ॲड करता तर व्हिडिओ एंगेजिंग होतो। यामुळे एम्प्लॉईजच्या लर्निंग रिटेन्शन वाढतो आणि कंपनी अशा एडिटरला जास्त महत्त्व देते। अशा सर्व्हिसेससाठी एकदा संबंध प्रस्थापित झाला की कंपनी तुमच्याशी रिटेनर्स बायर्सवर काम करण्याची शक्यता जास्त असते। महिन्याला स्थिर इन्कम येणे शक्य होते। नंबर 5, यूट्यूबसाठी फेसलेस कॉन्टेंट प्लस लायसन्सिंग। फेसलेस कॉन्टेंट म्हणजे असे व्हिडिओ जिथे कॅमेरावर व्यक्ती नसते, स्टॉक फुटेज, ॲनिमेशन, स्लाइड शो वगैरे वापरून बनवलेले असते। अशा व्हिडिओची मागणी एज्युकेशनल, मोटिवेशनल आणि रिलॅक्सिंग म्युझिक निशमध्ये असते। यूट्यूबवर चॅनल सुरू करण्याऐवजी हे व्हिडिओ तुम्ही एक्झिस्टंट क्रिएटरला नॉन एक्सक्लुझिव्ह लायसन्सवर विकू शकता। म्हणजे एकच व्हिडिओ अनेक क्रिएटर्सना विकणे कायदेशीर शक्य होते आणि तुमचं काम पुन्हा मॉनिटाईज होतं। नंबर 6, एडिटिंग प्लस व्हॉइस ओव्हर कॉम्बो सेल करा। अनेक क्लायंटना व्हिडिओ एडिटिंग सोबत व्हॉइस ओव्हरचीही गरज असते, पण ते वेगवेगळे फ्रीलान्सर शोधण्यात वेळ घालवतात। तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट सोबत पार्टनरशिप करून रेडी टू अपलोड पॅकेज देऊ शकता। यातून तुम्ही एकट्या एडिटिंगच्या रेटमध्ये 2 ते 3 पट अधिक पैसे आकारू शकता। या पद्धतीने तुम्ही स्वतः प्रोडक्शन हाऊस सारखी सेवा देत आहात, ज्यामुळे मोठे क्लायंटही सहज आकर्षित होतात। नंबर 7, स्टॉक फुटेज प्लस कस्टम एडिट सेल करा। स्टॉक फुटेज विकणे एक मार्ग आहे, पण कमी लोक करतात। असं म्हणजे पब्लिक डोमेन किंवा CC0 लायसन्स फुटेज घेऊन ते विशिष्ट ब्रँड किंवा उद्देशासाठी कस्टमाइज करणे। एकदा लोकल कॅफेसाठी मूड बेस्ड मोंटाज बनवणे। यात तुम्हाला शूटिंगची गरज असते, पण फायनल व्हिडिओ प्रीमियम दिसतो।
अशा कस्टम एडिट्स ब्रँडना तयार फुटेजेसपेक्षा जास्त आवडतात. त्यात त्यांच्या आयडेंटिटीप्रमाणे कलर ग्रेडिंग, टेक्स्ट ओव्हरले आणि म्युझिक मॅच केलेले असतात. नंबर 8, स्ट्रीम हायलाइट्स आणि मीम एडिट सर्व्हिसेस. गेमिंग, लाईव्ह स्ट्रीम्स, पॉडकास्ट यांचे फुल रेकॉर्डिंग लांबलचक असते. स्ट्रीमर्सना हे लहान एंगेजिंग हायलाइट्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी एडिटर लागतो. जर तुम्ही यामध्ये मीम्स, ट्रेंडिंग साऊंड, पॉप कल्चर रेफरन्स ॲड केल्या तर कॉन्टेंट इन्स्टंटली शेअरेबल होतो. यामुळे स्ट्रीमर्सचे ऑडियन्स रिटेन्शन वाढते आणि तुम्हाला रेग्युलर बेसिसवर काम मिळतं. मीम्स वापरणं म्हणजे तुम्ही एडिटिंगमधून पर्सनॅलिटी इंजेक्ट करता, जी मार्केटमध्ये मोठा डिफरेन्शिएटर ठरते. नंबर 9, ई लर्निंग प्लॅटफॉर्मसाठी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ लेसन्स. ई लर्निंग मार्केट वेगाने वाढतोय. युडेमी, स्किलशेअर, टीचेबल यासारख्या प्लॅटफॉर्मवर कोर्स क्रिएटर्सना एंगेजिंग व्हिडिओ लेसन्स हवे असतात. जर तुम्ही बेसिक एडिटपेक्षा पुढे जाऊन ॲनिमेटेड एक्सप्लेनर्स, चॅप्टर मार्कर्स, प्रोग्रेस ट्रॅकर्स ॲड केले तर तुम्ही हाय एंड क्लायंट टार्गेट करू शकता. इंटरॅक्टिव्ह फीचर्स लर्नर्सच्या एंगेजमेंट वाढवतात, ज्यामुळे कोर्स क्रिएटर्स जास्त इन्व्हेस्ट करायला तयार होतात. नंबर 10, AI जनरेटेड व्हिडिओज प्लस मॅन्युअल पॉलिश. AI टूल्स जसे रनवे, पिका लॅब्स, डिस्क्रिप्ट यांचा वापर करून जलद प्रोडक्शन करता येते. पण AI आउटपुट थोडा रोबोटिक दिसतो, त्यामुळे मॅन्युअल पॉलिश करणं महत्त्वाचे असतं. कस्टम ट्रान्झिशन, साऊंड डिझाईन, मोशन ग्राफिक्स ॲड करून फायनल व्हिडिओ ह्युमन टच देणं ही हायब्रिड मेथड्स क्लायंटसाठी अट्रॅक्टिव्ह आहे, कारण त्यांना स्पीड प्लस क्वालिटी दोन्ही मिळतं आणि त्यांचं प्रोडक्शन बजेटही कमी होतं. हे सर्व्हिस मॉडेल नवीन आहे आणि कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे रेट्स चांगले मिळू शकतात. निष्कर्ष, एडिटिंग हा स्किल नाही तर एक फुल फ्लेज बिझनेस आहे. फक्त आय एम ए व्हिडिओ एडिटर इन्स्टा बायोमध्ये लिहिणं आजच्या मार्केटमध्ये पुरेसं नाही. जर तुम्ही सोल्युशन प्रोव्हायडर बनाल, स्पीड, स्ट्रॅटेजी, इंटरॅक्टिव्हिटी, बंडल सर्व्हिसेस, AI हायब्रिड प्रोडक्शन, तर तुमच्या सर्व्हिसेसची परसिव्ड व्हॅल्यू किमान दुप्पट वाढेल. एकाच रेव्हेन्यू स्ट्रीमवर अवलंबून न राहता हे 10 मार्ग एकत्र वापरा. यातून तुमचं काम क्रिएटिव्ह राहील, इन्कम स्टेबल होईल आणि क्लायंट तुमच्यासोबत दीर्घकालीन काम करायला उत्सुक राहील. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओवर अँड आउट.